ठाण्यातील एसआरए प्रकल्पात रहिवाशांवर वर्षानुवर्ष अन्याय होत असून विकासकांवर कारवाई होत नाहीये. त्यामुळे ठाण्यातील एसआरए कार्यालयातील अधिकारी रहिवाशांसाठी काम करतात की ते बिल्डर धार्जिण आहेत, असा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करत या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या खासगी मालमत्तेचीही चौकशी करावी, अशी खळबळजनक मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. ठाणे शहरात अनेक एसआरए प्रकल्प सुरू आहेत, पण 10 वर्ष तेथील रहिवाशांना हक्काची घरं मिळत नाहीयेत. विकासकांकडून त्यांना घरभाडं मिळत नाही. विक्रीची इमारत आधी पूर्ण करून त्यातील सदनिकांची विक्री केली जाते. मूळ रहिवाशांना मात्र घरांसाठी हेलपाटे मारावे लागतात. लुईसवाडीतील साई आनंद गृहनिर्माण संस्था आणि अजिंक्य महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था 10 वर्षांपूर्वी स्थापन झाल्या आहेत, मात्र अद्याप तेथील रहिवाशांना घरं मिळालेली नाहीत. विशेष म्हणजे संबंधित विकासकांनी आवश्यक तरतुदी पूर्ण केल्या नसल्यानं ते विकासक म्हणून पात्र देखील नाहीत. खोटे दस्तऐवज, असुरक्षित कर्ज यामुळे धोक्यात आलेले प्रकल्प आणि विकासकांची गुन्हेगारी ठाण्यातील एसआरए अधिकाऱ्यांना दिसत नाहीत का, असा प्रश्न केळकर यांनी अधिवेशनात उपस्थित केला. प्रमोटकर आणि सल्लागारही विकासकांचे भागीदार असल्यानं रहिवाशांना न्याय मिळणार कसा? झोपडपट्टीधारकांना देशोधडीला लावण्याचं काम अधिकारी आणि विकासक करत असल्याचा आरोपही केळकर यांनी केला. ठाणे शहरात असलेल्या एसआरए कार्यालयातील सीईओ हे ठाणे महापालिकेतही वरिष्ठ अधिकारी आहेत. राज्य सरकारनं लोककल्याणाच्या अनेक योजना आणल्या, मात्र अधिकाऱ्यांनी त्याचा बट्ट्याबोळ केला. ठाण्यातील एसआरए अधिकाऱ्यांचे विकासकांशी लागेबांधे आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला असून या कार्यालयाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्यात यावी. या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या खासगी मालमत्तेची चौकशी करावी, म्हणजे त्यांनी केलेला भ्रष्टाचार उघडकीस येईल, अशी मागणी केळकर यांनी केली आहे.